आणि बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळमध्ये बच्चू कडूंसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 7-12 कोरा पदयात्रेची महामार्गावर समारोप सभा घेतल्यानं हा गुन्हा दाखल झालाय। नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक यामुळे 3 तास ठप्प झाल्याचा दावा करण्यात येतोय। राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी ही पदयात्रा काढली होती। या पदयात्रेदरम्यानच नागपूर-तुळजापूर महामार्गावर हा ठिय्या देण्यात आला। त्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि यामुळेच हा गुन्हा दाखल केला। तर बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।